नमस्कार, मी सौरभ कोरटकर. या विशेष चर्चेत आपलं स्वागत. आपण आज चर्चा करणार आहोत उत्सव G20चा आणि फायदा भारताचा याबद्दल. दिल्लीमध्ये 2 दिवसीय G20 परिषदेची सांगता झाली आहे, ज्याला विश्वोत्सव म्हणूनही संबोधण्यात आलंय. अमेरिकेचा प्रमुख सहभाग असलेल्या या परिषदेत जगातील 20 राष्ट्रप्रमुख आणि 27 राष्ट्रांचे प्रतिनिधी यांचा सहभाग होता. अनेक अर्थांनी ही परिषद महत्त्वाची ठरली आहे. जगात सध्या समोर येणारी क्लायमेट चेंज, बेरोजगारीसारखी आव्हानं, याशिवाय देशाच्या दृष्टीने संरक्षण क्षेत्रातलं सामर्थ्य वाढवणं, गुंतवणुकीचा कल वाढवणं हेही प्रमुख मुद्दे समोर होते. या साऱ्या दृष्टीने मंथन झालेल्या या 2 दिवसीय परिषदेतून भारताला नेमकं काय गवसणार यावरच आता आपण चर्चा करणार आहोत. याकरता 2 मान्यवर आपल्या सोबत आहेत. आपल्यासोबत पुण्याहून सहभागी होत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर. आंतरराष्ट्रीय स्तरावर सामाजिक, राजकीय, आर्थिक अशा विविध क्षेत्रातील घटनांचाही ते मागोवा घेत असतात, त्यावर त्यांचा सखोल अभ्यास आहे. तसंच जपानमधील राजपत्रित अधिकारी डॉक्टर योगेंद्र पुराणिक हे टोकियोतून आपल्या सोबत आहेत. तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जपान दौऱ्याच्या वेळी मॉरिशसला ते जपानीज राजकीय दूत म्हणून गेले होते. तर सुरुवात आपण सगळ्यात आधी योगेंद्र सरांपासून करूयात. योगेंद्र सर, पहिला प्रश्न साहजिकच आहे की या G20 परिषदेतलं भारताचं जे पोझिशनिंग आहे त्याबद्दल आत्ताचं ग्लोबल सेंटिमेंट नेमकं काय? हा प्रश्न मी तुम्हाला विचारण्याचं कारण म्हणजे तुम्ही जपानमधून आहात, त्यामुळे ग्लोबल सेंटिमेंटची एक चुणूक आपल्याला ग्राउंड लेवलवरती कळू शकते. आपण जर का ह्या G20च्या गेल्या वर्षीपासून जी सगळी तयारी सुरू झाली त्याच्यावर आपण जरा एक नजर टाकली तर आपल्या जरा लक्षात येईल की सुरुवातीला G20चे इतर देश जपान आणि अमेरिका ह्या लोकांनी तशी भारताची अगदी सुरुवातीला खूपच चांगली साथ दिली असं मला दिसलं नाही. पहिले तर वाद ह्याच्यावरनं सुरू झाला की जपानचे जे परराष्ट्रीय मंत्री होते ते G20च्या पहिल्या मीटिंगला आले नव्हते आणि आपल्या लक्षात असेल की त्याच्यावरनं भरपूर वाद झाला होता. आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या मीटिंग्स घडलेल्या आहेत वर्षभरात. आणि आता हे जे शिखर परिषद झाली ह्याच्यामध्ये जर का आपण बघितलं की बाकी सगळ्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांचा जो त्याच्यामध्ये त्यांनी ज्या भारताला भेट दिली आणि ही सगळी अशी सुंदर एक परिषद घडली आणि त्यातल्या त्यात पहिल्यांदाच जाहीरनाम्यावर सर्वसंमती झाली. हे मला वाटतं की भारताचं एक उत्तम ह्याच्यामध्ये एक यश भारताने मिळवलेलं आहे आणि तीच भारताची ग्लोबल पोझिशनिंग. भारताने हे दाखवून दिलं आहे की भारतामध्ये जागतिक नेतृत्व करण्याची क्षमता आहे आणि त्याचबरोबर भारतामध्ये जागतिक वाटाघाटी, शांतीकरता वाटाघाटी करण्याची सुद्धा क्षमता आहे. हे भारताने दाखवून दिलंय असं मला वाटतंय. बरोबर, अगदी महत्त्वाची नोंद आहे खरं तर ही या सगळ्या परिषदेची. शैलेंद्र सर, पुढचा प्रश्न माझा तुमच्यासाठी आहे की G20 परिषद झाली, त्यातले काय निर्णय आहेत, त्यातला जाहीरनामा काय जो प्रसिद्ध झाला ते सुद्धा आपण बघितलं. भारताच्या पदरी या परिषदेच्या माध्यमातून नेमकं काय पडलंय? भारताच्या दृष्टिकोनातनं ही परिषद अनेक दृष्टिकोनातून अत्यंत ऐतिहासिक अशा स्वरूपाची राहिली. एक तर भारताने G20च्या परिषदेमध्ये काही ट्रेंड सेट केले. भारताकडे अध्यक्षपदाचा बहुमान हा पहिल्यांदा आला. यापूर्वी ज्या वेळेला अशा स्वरूपाच्या अध्यक्षपदाचा बहुमान ज्या देशांकडे मिळायचा त्यावेळेला प्रामुख्याने G20च्या राष्ट्रप्रमुखांची जी ॲन्युअल कन्क्लेव्ह व्हायची, मीटिंग व्हायची, केवळ तेवढ्याच गोष्टी होत होत्या. त्याला भारताने पूर्णपणे बगल दिली. भारताने त्याच्यापूर्वी साधारणतः 60 भारतातल्या प्रमुख शहरांमधनं 250च्या वरती बैठका घेतल्या आणि या 250च्या वरती बैठकांमध्ये 125 देशाचे प्रतिनिधी हे सहभागी झाले. त्यातल्या काही बैठका ह्या महाराष्ट्रामध्ये देखील झालेल्या होत्या. त्याचप्रमाणे आपण ह्या बैठकींच्या बरोबर एक जनभागीदारी नावाची जी संकल्पना खुद्द एस जयशंकर यांनी ही बोलून दाखवली आणि यामध्ये भारतीय समाजाच्या प्रत्येक घटकाला आपण कशा पद्धतीने सहभागी करून घेता येईल. कारण यापूर्वी ज्या वेळेला अशा प्रकारचे आंतरराष्ट्रीय परिसंवाद, परिषदा या भारतामध्ये व्हायच्या त्या केवळ दिल्लीपुरत्या, दिल्लीतल्या विज्ञान भवनपुरत्या, तिथल्या काही मोजक्या अधिकाऱ्यांपुरत्या या मर्यादित राहायच्या. परंतु या वेळेला मात्र आपण खऱ्या अर्थाने ती जनसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक अभियान म्हणून हेच आपण राबवलं, एक चळवळ म्हणून आपण राबवली. सर्वसामान्य भारतीयांच्या आकांक्षा, अपेक्षा यांचं प्रतिबिंब या संपूर्ण मसुद्यामध्ये कशा पद्धतीने पडतं या दृष्टिकोनाने पाहिलं. यामुळे 2 ट्रेंड जे भारताने सेट केलेले आहेत हे नक्की पुढच्या वर्षी ब्राझीलसाठी, त्याच्या पुढच्या वर्षी
दक्षिण आफ्रिकेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहेत. त्यानंतर या परिषदेमध्ये म्हणजे काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एक फार महत्त्वाचं स्टेटमेंट होतं की यापूर्वी G20 असेल, G7 असेल, ब्रिक्स असेल किंवा अनेक आंतरराष्ट्रीय संस्था संघटना या अजेंडा सेट करायच्या आणि भारत त्याला निमूटपणे फॉलो करायचा. पण आता परिस्थिती अशी बदललेली की भारत आता अजेंडा सेट करणार आहे आणि जग त्याला फॉलो करणार आहे. आणि तेच तुम्हाला ह्या G20च्या परिषदेमध्ये झालेलं दिसतं. आज आफ्रिकन युनियन हा एक अत्यंत मोठा गट हा G20च्या अँबिटच्या बाहेर होता. आज 54 देश आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी प्रलंबित आहे. गेल्या 6 महिन्यांपासून भारताने ज्या पद्धतीचे डिप्लोमॅटिक एफर्ट्स केलेत, आज त्यामुळे आफ्रिकन युनियन केवळ भारताच्या प्रयत्नांमुळे G20चा भाग बनू शकला आणि त्यामुळे आज प्रचंड मोठा म्हणजे भारत खऱ्या अर्थाने ग्लोबल साऊथचा व्हॉइस म्हणून पुढे आला. ग्लोबल साऊथ ही जी संकल्पना आहे ही पूर्णपणे भारताची संकल्पना, ही भारताने रुजवलेली आहे. डिप्लोमॅटिक लेक्झिकॉनमध्ये भारताने हा शब्द आणलेला आहे आणि हा शब्द केवळ भारताने आणलेला नाहीये, तर खऱ्या अर्थाने आफ्रिकन युनियनला या 54 देशांना, या गरीब विकसित देशांना, विकसनशील देशांना G20 मध्ये आणून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न भारताने केलेला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने भारत हा आता ग्लोबल साऊथचा व्हॉइस म्हणून जगाच्या पुढे आलेला आहे. त्यानंतर ज्या 3 महत्त्वाचे इकॉनॉमिक फ्रंटचे अजेंडा आपण सेट केलेले होते, क्रिप्टो करन्सीचं रेग्युलेशन कसं करायचं आहे या बाबतीमधला मुद्दा भारताने मांडला, तो मान्य करण्यात आला. IMF आणि वर्ल्ड बँकमध्ये स्ट्रक्चरल रिफॉर्म्स करणं गरजेचं आहे, कारण रशिया युक्रेन युद्धानंतर मोठे देश, श्रीमंत देश यांची आर्थिक अवस्था फार खराब झाली आहे. गरीब देशांना कर्ज देणार कोण? त्यामुळे गरीब देशांना कर्ज देणाऱ्या IMF आणि वर्ल्ड बँक आहेत, यांच्या लेंडिंगच्या प्रोसेसमध्ये ट्रान्सपरन्सी आली पाहिजे आहे, राजकारण होता कामा नये. ही मागणी भारताने केली, ती मागणी मान्य झालेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने सबका साथ सबका विकास या दृष्टिकोनातून इन्क्लुझिव्ह इकॉनॉमिक ग्रोथ हा भारताचा नारा होता आणि त्या दृष्टिकोनातून एक कार्यबल गट हा नेमला गेला, त्याचं अध्यक्षपद भारताकडे दिलं गेलंय. 2026 मध्ये भारत त्याचा रिपोर्ट देणार आहे. आणि या 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या करत असताना डेट रिलीफ, आज जवळपास 76 देशांची अवस्था ही अत्यंत वाईट झाली आहे, ते कर्ज विळख्यामध्ये अडकलेले आहेत. त्यांना रिलीफ कशा पद्धतीने देता येईल या दृष्टिकोनात भारताने चर्चा घडवून आणलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या परिषदेचा एक मास्टर स्ट्रोक आणखीन जसं आफ्रिकन युनियनचा सहभाग झाला त्याच पद्धतीने आज मिडल ईस्ट, युरोप आणि इंडिया हा इकॉनॉमिक कॉरिडॉर ही आत्तापर्यंत कागदोपत्री असणारी, कदाचित स्वप्नवत वाटणारी संकल्पना होती, ती संकल्पना या बैठकीमध्ये ही प्रत्यक्षात आणण्यात आली. आता एक रेल्वे कॉरिडॉर असेल, एक पाण्याच्या माध्यमातून असेल, समुद्री पाण्याच्या माध्यमातून असेल, एक कॉरिडॉर मिडल ईस्ट पासून ज्या 4 देश सहभागी होणार आहेत, UAE आहे, सौदी अरेबिया आहे, इस्रायल आहे आणि जॉर्डन आहे, यांच्यापासून ही रेल कनेक्टिव्हिटी भारतापर्यंत येणार आहे आणि मिडल ईस्टच्या माध्यमातून आपण युरोपशी जोडले जाणार आहोत. अत्यंत महत्वाकांक्षी असा प्रकल्प आहे जो आपण आणला, जो चीनच्या BRI म्हणजे बॉर्डर अँड रोड इनिशिएटिव्ह प्रकल्पाला मोठं चॅलेंज देणारा हा प्रकल्प असणार आहे, जो भारताने करून आणलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की G20च्या व्यासपीठावर भारत हा सबस्टॅन्शियल कॉन्ट्रीब्युशन देत राहिलेला आहे. 2016 मध्ये पंतप्रधान मोदींनी ब्लॅक मनीचा पैसा मुद्दा मांडला, ऑटोमॅटिक डिस्क्लोजरची सिस्टम आणली, त्यांनी मान्य केली G20ने. त्यानंतर आपण जो महत्वाचा आणला की जे इकॉनॉमिक ऑफेंडर्स आहेत, जे ऑफेन्स करून दुसऱ्या देशात जातात, त्यांना परत पाठवण्याचा जो प्रकार होता तो मान्य केला गेला. तिसरा कॉर्पोरेट टॅक्स किती असावा याबाबत भारताचा प्रस्ताव मान्य केला गेला आणि आता क्रिप्टो करन्सीच्या बाबतीमध्ये भारताचा प्रस्ताव मान्य केला गेला. तर भारत हा आता ट्रेंड सेटर झाला आहे. भारत आता ऑब्जेक्टिव्ह अजेंडा डिसाईड करणारा आहे आणि जग त्याला आता फॉलो करणार आहे. अगदी बरोबर आहे. प्रमुख नेतृत्वांमध्ये भारत म्हणून आपल्या देशाचा एक महाशक्तीचा उदय म्हणून सुद्धा या सगळ्या घडामोडींकडे आपण बघायला हवं. योगेंद्र सर, माझा प्रश्न तुम्हाला आहे की भारत मिडल ईस्ट युरोप कॉरिडॉर याची जी घोषणा झालेली आहे, या कॉरिडॉरचे तुमच्या दृष्टीने फायदे नेमके काय आहेत आणि त्याचबरोबर चीनचं मिडल ईस्ट मधला जो वाढता प्रभाव आहे त्याला लगाम लावण्यासाठी सुद्धा हा कॉरिडॉर किती महत्त्वाचा आहे भारतासाठी? हा कॉरिडॉर आपल्याला आर्थिक नव्हे तर राजनैतिक या दोन्हीही गोष्टींमध्ये आपल्याला फायदे आणणार आहे. आर्थिक प्रमाणे मला असं वाटतंय की ह्या कॉरिडॉरमुळे गुंतवणूक भरपूर वाढेल भारताकडे. भारतामध्ये अधिक उद्योग येतील, भारतामध्ये अधिक रोजगारीच्या संध्या वाढतील, आपली आयात निर्यात वाढणार आहे आणि एकूणातच ह्याचा आपल्या इकॉनॉमीवर, आपल्या अर्थशास्त्रावर भरपूर फरक पडेल असं मला वाटतंय. दुसऱ्याच बाजूला जो राजनैतिक विषय आहे, चायना हा पसरतच चाललाय, ते रस्ते बनवतच चालले, त्यांची कनेक्टिव्हिटी चांगली होत चालली, त्यांचं मॅन्युफॅक्चरिंगच चांगलं आहे, आपण त्यांना अजूनही कमी, आपण कुठेही त्यांना कमी लेखू शकत नाही. तर ह्या पार्श्वभूमीवर हा जर का एक नवीन शिप आणि रेल प्रोजेक्ट, जो जहाज आणि रेल्वे हा जो प्रोजेक्ट आहे, हा प्रोजेक्ट जर का अस्तित्वात आला
ह्याच्यात काही अवघड गोष्टी पण आहेत. त्यामुळे भरपूर प्लॅनिंग करून ह्याच्यावर आपल्याला लवकर हे काम करावं लागेल. आणि मला वाटतं त्याच्यामध्ये आताची सरकार एकदम सामर्थ्यवान आहे आणि हा प्रोजेक्ट झाल्यानंतर त्याचा भरपूर फायदा होईल. आपल्याला त्यामुळे चीनचं वर्चस्व कमी करता येईल, असं मला एकदम ठामपणे वाटतं. ओके. शैलेंद्र सर, माझा पुढचा प्रश्न तुम्हाला आहे की लष्करी आघाडींची घोषणा करणं हे आपण बघितलेलं आहे, लष्करी अलायन्सची स्थापना करणं, त्याची घोषणा करणं हे सुद्धा आपण बघितलं आहे. पण बायोफ्युअल अलायन्सची घोषणा पंतप्रधान मोदींनी केलेली आहे. त्याचा अर्थ नेमका काय आहे आणि पुढची आगामी 30, 20, 50 वर्ष बघता या बायोफ्युअल अलायन्सचा भारताला आणि जगाला कसा फायदा होणार आहे? मला असं वाटतं की हे एक अत्यंत इनोव्हेटिव्ह अशा स्वरूपाची ही संकल्पना आहे. याची चर्चा यापूर्वी होत होती, परंतु त्याला टेबल हे पहिल्यांदा करण्यात आलं. त्याच्या अंतर्गत एक सबग्रुप तयार करण्यात आलेला आहे. त्याचं अध्यक्षपद भारताकडे देण्यात आलेलं आहे. बांगलादेश त्याचा सदस्य आहे, अमेरिका त्याचा सदस्य आहे आणि खुद्द त्याची घोषणा शेख हसीना आणि जो बायडन यांच्या उपस्थितीमध्ये पंतप्रधान मोदी यांच्याकडनं करण्यात आलेली आहे. हा पूर्णपणे पर्यावरणाचं प्रोटेक्शन, क्लायमेट चेंज यांच्याशी इंटिग्रेटेड अशा स्वरूपाचा हा भाग आहे. विशेष म्हणजे भारताची मागणी सातत्याने राहिलेली आहे की पेट्रोलमध्ये आपण इथेनॉलचा वापर कशा पद्धतीने वाढवू शकतो, जो ब्लेंडिंगचा पार्ट आहे या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यासाठी देखील हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि हा जो पार्ट आहे ज्यामध्ये 3 कार्यबल गट जे ह्या G20च्या व्यासपीठावरनं पहिल्यांदा तयार केले गेले, ज्याची कन्सेप्च्युअलायझेशन हे प्रामुख्याने भारताकडनं झालेलं आहे. त्यातला जो पहिला बायोफ्युअलच्या संदर्भातला जो अलायन्स आहे, यापूर्वी आपण एक सोलर अलायन्सची संकल्पना G20च्या प्लॅटफॉर्मवरनं मांडली गेली होती आणि त्याचंही नेतृत्व भारताकडे देण्यात आलेलं होतं. दुसरा हा एक कार्यबल गट केला गेलेला आहे आणि तिसरा जो ज्याचा उल्लेख मी आता आपल्या समोर केलेला होता, जो प्रामुख्याने इन्क्लुझिव्ह इकॉनॉमिक ग्रोथच्या संदर्भामधला जो एक महत्त्वाचा गट आहे, तो या संदर्भात आलेला आहे. या ज्या सगळ्या संकल्पना आहेत, या प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरची जे प्रमुख प्रश्न आहे त्या संदर्भामध्ये आज नॉर्थ आणि साऊथमध्ये किंवा ईस्ट आणि वेस्टमध्ये जो तणाव प्रामुख्याने निर्माण झालेला आहे, हा तणाव कशा पद्धतीने कमी करता येईल या दृष्टिकोनातनं या स्वरूपाचे इनिशिएटिव्ह आहेत. यामधलं तुम्ही स्ट्रक्चर जर बघितलं बायोफ्युअल अलायन्स मधलं, तर याच्यामध्ये विकसनशील आणि विकसित अशा दोन्ही देशांचा समावेश हा प्रामुख्याने करण्यात आलेला आहे. याचं कारणच त्या पद्धतीने आहे की या दोघांनी मिळून असे काही कॉमन इश्यूज आहेत की जे गरीब आणि श्रीमंत अशा दोन्ही देशांना समान पद्धतीने फेस करावे लागणार आहेत. त्या दृष्टिकोनातनं तयार करण्यात आलेले हे जे अलायन्सेस आहेत, हे बेसिकली भारताला अत्यंत इनोव्हेटिव्ह पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट करण्याचा एक फार उत्तम व्यासपीठ हे देण्यात आलेलं आहे. मी तसं पण यापूर्वी शैलेंद्र सर, उल्लेख केला याला की जोडून एक भारताने प्रश्न काही असा आहे की बायोफ्युअल वापरण्यावर भर द्यायचा आणि त्या संदर्भातली उद्दिष्ट काय ठेवायची याची घोषणा यापूर्वी सुद्धा करण्यात आली होती, त्याची रूपरेषा सुद्धा आखण्यात आली होती. पण जागतिक स्तरावर असं अलायन्स स्थापून नेमकं वेगळं काय साध्य होणार आहे, काय मदत होणार आहे भारताला? यामधलं सगळ्यात महत्त्वाचं, ज्या वेळेला अशा प्रकारचे अलायन्सेस G20च्या व्यासपीठावरनं स्थापन केले जातात, त्यावेळेला सामूहिक सहमतीचा विकास. लक्षात घ्या, G20 ही नेमकी कोणत्या उद्दिष्टांसाठी इस्टॅब्लिश झाली? हा मुळात प्रश्न असा होता की जेव्हा 1999ला G20 आली, तेव्हा इकॉनॉमिक इश्यूज काय काय आहेत हे त्याच्यामध्ये प्रिडॉमिनंटली होती. 2008 मध्ये ज्या वेळेला बराक ओबामा अमेरिकेमध्ये G20चं कन्क्लेव्ह झालं आणि बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष होते, त्यावेळेला एक शेर्पा ट्रॅक त्यांनी सुरू केला. म्हणजे इकॉनॉमिक इश्यूज शिवाय आणखीनही काही इश्यूज आहेत. क्लायमेट चेंजचा इश्यू आहे, न्यूक्लिअर प्रोलिफरेशनचा इश्यू आहे. याबरोबर हा अत्यंत महत्त्वाचा इश्यू की अशा संदर्भामध्ये सहमती विकसित करणं. आता हा अलायन्स करण्याची का गरज पडली? कारण अनेक असे महत्त्वाचे मुद्दे आहेत की ज्याच्यावरती सहमती विकसित होण्याचा फार मोठा प्रॉब्लेम आहे. फॉर एक्झाम्पल, ग्रीन टेक्नॉलॉजी सारखा प्रकार आहे. आपण अनेकदा म्हणतो की कार्बन इमिशन हे कमी झालं पाहिजे, पण कार्बन इमिशन कमी करण्यासाठी अत्यावश्यक असणारं तंत्रज्ञान हे प्रगत देशांकडे आहे आणि प्रगत देश ते तंत्रज्ञान विकसनशील आणि गरीब देशांना विकत देत आहेत. ते विकत न देता त्यांनी एड म्हणून ते द्यावं, या संदर्भामधली मदत त्यांनी करावी. म्हणून ही मागणी सातत्याने भारत हा विकसनशील देशांचा प्रतिनिधी म्हणून, ग्लोबल साऊथचा प्रतिनिधी म्हणून G20च्या व्यासपीठावरनं मांडत आलेला आहे. आणि अशा प्रकारच्या अलायन्सच्या माध्यमातून विकसित देशांना देखील या बाबतीमध्ये, ह्या कन्सेन्ससमध्ये, या सहमतीमध्ये सहभागी करून घेणं हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आणि आता विशेष म्हणजे त्याच्यामध्ये आफ्रिकन युनियनचाही सहभाग झाल्यामुळे मला असं वाटतं की ग्लोबल कन्सेन्सस या माध्यमातून विकसित व्हायला मदत होईल. बरोबर. योगेंद्र सर, साहजिकच भारताचा रोख सध्या दिसतोय तो म्हणजे पश्चिम दिशेला, म्हणजे एक तर मिडल ईस्ट आणि त्याचबरोबर युरोपकडे. पण भारताच्या पूर्वेकडे असणारे देश या सगळ्या घडामोडींकडे नेमकं कसं बघतात? पूर्वेकडच्या देशांचं बरंच लक्ष आहे. म्हणजे चीन हा मधोमध असल्यामुळे आणि चीनचं बऱ्यापैकी राजनैतिक गडबड लुडबुड ही नेहमी चालली असल्यामुळे बरोबर.
चीनच्या खालचे दक्षिणेकडचे देश किंवा जपान, फिलिपिन्स, ऑस्ट्रेलिया ह्या सगळ्या देशांचं भारताकडे फारच लक्ष आहे. हं, आणि ऑस्ट्रेलिया, फिलिपिन्स यांनी नेहमीच दाखवलंय, की त्यांना भारताशी दोस्ती करायची आहे. त्याशिवाय त्यांना पर्यायही नाहीये. कारण चीनची तिथल्या समुद्रामध्ये नेहमीच गडबड चाललेली आहे. तर हं. त्या दृष्टीने पूर्वेकडचे देश चीन वगळून यांची भारताबरोबर काम करण्याची खूपच इच्छा आहे. हं. आणि मला आत्ता तुमचा हा जो महत्त्वाचा जो आता जैविक इंधनाचा विषय तुम्ही म्हणत होता. बरोबर. याच्यामध्ये G20च्या सगळ्या देशांची सहमती ही फारच गरजेची होती. कारण हं, की ऑटोमोबाईल इंडस्ट्री ही एवढी डीप रूटेड आहे, इतकी म्हणजे रुजून आहे, की त्या इंडस्ट्रीकडनं एका नवीन विषयाकडे नेणे आता इतकी वर्ष आपण इलेक्ट्रिक कारबद्दल बोलत होतो. त्या इलेक्ट्रिक कार पण अजून इतकी काही पुढे गेली नाहीये. त्याचं कारण हेच आहे, की जो काही एक पुश आहे, तो मिळत नाहीये त्या गोष्टीला. आणि हं. ह्या जैविक इंधनामुळे ही एक फारच मोठी मूव्हमेंट होईल माणसाच्या इतिहासामध्ये, पृथ्वीच्या इतिहासामध्ये. कारण हा टोटल एक एस-डी-जीज अप्रोच आहे, की ज्याच्यामुळे शेतीप्रधान जे देश आहेत, त्यांनाही त्यातनं खूप फायदा होणार आहे. ऑइल हं. मॅन्युफॅक्चरिंग हे फक्त काही देशांच्या OECDच्या पुरतं मर्यादित राहणार नाहीये. तर त्याच्यामुळे शेतीप्रधान देश, मागे असलेले देश यांना सुद्धा एक खूप मोठी संधी मिळेल. त्यामुळे त्याच्याकरता G20चे जे सगळे राजप्रमुख आहेत, त्यांचं एक राजनैतिक जी काही काय म्हणेल पुश त्याची फार अत्यंत गरज आहे आणि मला वाटतं भारत भारत नेमकं तेच या G20 मधनं साध्य करायचा भारताचा प्रयत्न राहील. ओके. योगेंद्र सर, हा जो कॉरिडॉर आहे भारत, मिडल ईस्ट आणि युरोप यामधल्या देशांना रेल्वेच्या माध्यमातून कनेक्ट करण्याचा सुद्धा प्रयत्न होणार आहे आणि त्याचबरोबर पोर्ट्स म्हणजे जलवाहतुकीच्या माध्यमातून सुद्धा हे सगळे देश कनेक्ट होणार आहेत. त्याचा भारतातल्या कोणकोणत्या क्षेत्रांना स्पेसिफिक फायदा होऊ शकतो, जसं की रेल्वे असेल, पायाभूत सुविधा असेल किंवा संरक्षण, याबद्दल तुमची मतं? अ, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये याचा फायदा होणार आहे. आपल्याला नक्कीच हं, फायदा होणार आहे. अ, अ, पहिली गोष्ट म्हणजे की इन्फ्रास्ट्रक्चरचे बरेच प्रोजेक्ट्स आल्यामुळे आपली हं, इन्फ्रास्ट्रक्चरच्या फील्डमध्येच आपली चांगली एक पायाभूत भरणी होईल असं मला वाटतंय. हं, जितका आपला ह्या कामांमध्ये एक्सपिरियन्स वाढत जाईल, जितकी आपल्याला अजून एक नवीन टेक्नॉलॉजीचा आपल्याला एक काय म्हणता येईल त्याला, की एक एक्सपिरियन्स मिळेल. त्यातनं आपली खूपच चांगली एक वाटचाल पुढे होईल. याचा देशाच्या आतमध्ये सुद्धा भरपूर त्याचा एक परिणाम पडेल. त्याचबरोबर आता मी जसं थोड्या वेळापूर्वी म्हणालो, की गुंतवणूक वाढली, टेक्नॉलॉजी वाढली, की भारतामध्ये प्रोसेस किंवा टेक्नॉलॉजीकडनं बघण्याची हे स्वच्छतेकडे बघण्याचे चे दृष्टिकोन हे सगळ्या दृष्टिकोनांमध्ये फार मोठा फरक होईल. त्यामुळे आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये पण फरक येईल असं मला वाटतंय. बरोबर. शैलेंद्र सर, एक प्रश्न साहजिक उपस्थित होतो. ही सगळी G20 परिषद आपण बघितली तर युक्रेनचा मुद्दा सुद्धा त्यात निघाला होता आणि भारतासमोर अगदी स्वातंत्र्य मिळाल्यापासून एक प्रश्न कायम होता की बाजू नेमकी कोणाची घ्यायची, पण भारताने वेगळी भूमिका कायम घेतलेली आहे. रशिया युक्रेन युद्धाचा उल्लेख सुद्धा जिथे आला तिथे रशियाचा उल्लेख भारताने टाळलेला आहे, पण भारताचं ब्रीदवाक्य सुद्धा या परिषदेचं आपण बघितलं तर भारताने आपली मानवतावादी भूमिका ही कायम ठेवलेली आहे असं साहजिक म्हणता येईल हे ब्रीदवाक्य बघून. पण यातून साध्य नेमकं काय होणार आहे? युक्रेनचा उल्लेख केलेला आहे, शांतता नांदावी, मानवतावादी दृष्टिकोनातून सुद्धा भाष्य भारताने केलेलं आहे. त्यातून भारताला नेमकं काय मिळणार आहे? भारताविषयीचं परसेप्शन नेमकं जागतिक पटलावर काय सेट होत आहे? मला असं वाटतं की G20च्या भारताच्या अध्यक्षपदाकडे जगाचं लक्ष या गोष्टीसाठी पण लागलेलं होतं की भारत खरंच कन्सेन्सस मोबिलाइज करू शकतो का एका जॉईंट डिक्लेरेशनवरती. कारण भारताची भूमिकेवरती जी भूमिका भारताने घेतलेली आहे रशिया युक्रेन युद्धामध्ये, त्या संदर्भामध्ये सुरुवातीला युरोपियन देशांकडनं आणि खुद्द अमेरिकेकडनं काही प्रमाणामध्ये ही टीका आपल्याला सहन करावी लागली होती. त्यानंतर आपण रशियाकडनं ऑइल जवळपास $5 बिलियन प्लसचं ऑइल आपण रशियाकडनं कन्सेशनल रेटमध्ये आपण घेतलेलं होतं आणि या संदर्भामध्ये स्पष्ट काही भूमिका एस जयशंकर यांनी घेतलेली होती. खुद्द युरोपच्या भूमिकेवर अमेरिकेमध्ये जाऊन त्यांनी स्पष्टपणे मत मांडलं होतं की तुम्ही युरोपचे प्रश्न हे जगाचे प्रश्न समजू नका. तर त्यामुळे ही जी भूमिका आणि जेव्हा जगाचे प्रश्न ते युरोप स्वतःचे प्रश्न समजत नाही, त्यामुळे आम्हाला आमचे काही इंटरेस्ट आहेत, आमच्या काही ज्या गोष्टींमध्ये आमच्या प्रायोरिटीज आहेत त्या दृष्टिकोनातून आम्ही निर्णय घेणार. आता मुद्दा असा आला होता की याच्यापूर्वी ज्या वेळेला इंडोनेशियामध्ये मागच्या वर्षी इंडोनेशियामध्ये G20ची समिट झाली त्यावेळेला अशाच प्रकारचं डिक्लेरेशन जे झालेलं होतं त्यामध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला होता आणि त्या तणावामुळे दोन गट हे पूर्णपणे पडलेले आहेत आता आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये. एक रशिया, चीन आणि त्यांच्याशी समर्थन देणारे देश आहेत आणि दुसरा अमेरिका, युरोप
आणि त्यांच्या समर्थनाचे देश आहेत आणि रशिया युक्रेन युद्धाचं प्रतिबिंब त्यात पडणारच होतं. त्यामुळे जर आपण इंडोनेशियाचं बाली डिक्लेरेशन जर आपण पाहिलं तर बाली डिक्लेरेशनमध्ये जरी रशियन ॲग्रेशन हा शब्दाचा उल्लेख असला, रशिया युक्रेन युद्धाचा उल्लेख असला, युक्रेनचे टेरिटोरियल इंटिग्रिटी हा शब्द त्याच्यामध्ये असला, तरी अनेक फुटनोट्स होत्या. तर परंतु भारतामध्ये या वेळेला जे दिल्ली डिक्लेरेशन आलेलं आहे, हे दिल्ली डिक्लेरेशन एकूण आहे 34 पानांचं. त्यामध्ये आहे 83 पॅरेग्राफ्स आणि रशिया युक्रेन युद्धावरती एकूण 10 पॅरेग्राफ्स आहेत. परंतु यामध्ये कसल्याही प्रकारची फुटनोट नाहीये. या रशिया युक्रेनच्या संदर्भातल्या 10च्या 10 पॅरेग्राफ्सवरती सर्व सदस्य देशांनी स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. ही भारताची डिप्लोमॅटिक विन आहे, भारताची डिप्लोमॅटिक विक्ट्री आहे. आणि त्याच्यामध्ये जे पंतप्रधान मोदींचं खुद्द वाक्य होतं की युद्धाचं युग नाही, शांततेचं युग आहे, त्याचं रिफ्लेक्शन यामध्ये पडलेलं आहे. आम्ही डायरेक्टली रशियाचं नाव न घेता आम्ही युनायटेड नेशनचं जे चार्टर आहे त्याचा आम्ही उल्लेख केलेला आहे. त्या चार्टरमध्ये जो क्लॉज आहे तो असं म्हणतो की प्रत्येक देशाला आपली टेरिटोरियल इंटिग्रिटी अबाधित ठेवण्याचा, आपली सॉव्हरेंटीचं रक्षण करण्याचा अधिकार आहे. आणि तो अधिकार हा युक्रेनच्या रूपाने कशा मिळालेला आहे, म्हणून प्रत्यक्ष देशांचं नाव न घेता आम्ही तो साधलेला आहे. आणि म्हणून रशियाचं पण त्याला समर्थन मिळालं, चीनचं पण त्याला समर्थन मिळालं. आणि म्हणून भारत एक दिल्ली डिक्लेरेशनमध्ये पहिल्याच दिवशी, नॉर्मली असं होतं की ज्या दिवशी दुसरा दिवस असतो त्याच्या शेवटी हे डिक्लेरेशन केलं जातं, पण पहिल्याच दिवशी खुद्द हे डिक्लेरेशन झालं. ही आपली एकूणच डिप्लोमॅटिक जी एक्सरसाइज यासाठी चाललेली होती त्याचं ही ग्रेट व्हिक्ट्री आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे असं घडू नये म्हणून चीनने सर्वतोपरी प्रयत्न केले. म्हणजे चीनने कोणत्या पद्धतीने भारताला अडचणीत आणण्याचा प्रयत्न नाही केला. म्हणजे हाच प्रकार जोहान्सबर्गमध्ये रिफ्लेक्शन आलं. त्याच्यापूर्वी त्यांनी काही नकाशे प्रकाशित केले. तसं शी जिनपिंग यांनी इथं G20ला येणं टाळलं. तुम्ही नुकतंच आता जे लुला डिसिल्वा आहेत, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष, ज्यांच्याकडे आता G20 संमेलन, त्यांचं ट्विट बघा. त्यांनी सांगितलं की जर मी चीनचा राष्ट्राध्यक्ष असलो असतो तर मी कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतातलं G20चं संमेलन मिस केलं नसतं. इतकी परफेक्ट अरेंजमेंट होती, इतकं परफेक्ट डिप्लोमॅटिक नेटवर्किंग होतं. हे खुद्द लुला डिसिल्वाचं आत्ता अगदी काही मिनिटापूर्वी आलेलं ट्विट आहे. त्या ट्विटमधनं हे अधोरेखित होतं. याचा अर्थ पूर्णपणे ही गोष्ट होती की भारताकडे क्षमता आहे अशा प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्याची, अशा प्रकारचे मोठे संमेलनं घेण्याची आणि एकूणच जागतिक राजकारणाला नेतृत्व प्रदान करण्याची. बरोबर. त्यामुळे कूटनीतिक पातळीवर सुद्धा भारताने बरंच काही प्राप्त केलं या परिषदेच्या माध्यमातून असं सुद्धा म्हणावं लागेल. एक संदेश देखील दिलेला आहे, तो व्यवस्थित ठिकाणी पोहोचला अशी अपेक्षा सुद्धा आपण करूयात. आणि त्याचबरोबर भारताची भविष्यातली जी वाटचाल आहे ती समृद्ध आणि उज्ज्वल करणारी ही परिषद ठरावी अशी अपेक्षा. शैलेंद्र सर धन्यवाद आणि योगेंद्र सर आपले आभार या सगळ्या विश्लेषणाबद्दल आणि माहितीबद्दल. आपण वेळ काढून या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल. आणि या खास चर्चेत आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.